प्रश्न विचारणार, परंतु या स्पर्धेबद्दल मी अनिकेतला एक प्रश्न विचारणार. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या पालघरमध्ये रबर बॉलच्या स्पर्धा फार कमी होतात. इथे 1,00,000 रुपये रकमेची एक मोठी स्पर्धा शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आम्ही जेव्हा बाहेर खेळायला जातो पूर्ण मुंबईमध्ये किंवा पूर्ण ठाण्यामध्ये बघा तर तिथे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होत असतात, परंतु पालघरला असे टुर्नामेंट होत नाही. परंतु मी त्याचं धन्यवाद देईल की शुभम पाध्येला की त्यांनी ही जी टुर्नामेंट करतात ह्याचं नाव पूर्ण मुंबईमध्ये सुद्धा घेतलं जातं. त्याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही पालघरचे खेळाडू बाहेर जाताना या टुर्नामेंटचा उल्लेख केला जातो की SP बॉईज रबर बॉल टुर्नामेंट कोणी फायनल मारली किंवा पुन्हा ही टुर्नामेंट कधी होणार आहे. आणि या टुर्नामेंटला मुंबईच्या सर्वच टीम खेळण्यासाठी येत असतात. ह्याच्यावरूनच या टुर्नामेंटची लेवल किंवा ही टुर्नामेंट किती मोठी आहे हे समजून येतं. आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचं मी धन्यवाद देईल की त्यांनी असं टुर्नामेंट करत राहावे आणि इकडच्या प्रेक्षकांनासुद्धा ओपनच्या प्लेयर्सला बघण्याची संधी मिळते. तर शुभम बाबदेचं मी धन्यवाद देईल. थँक्यू सो मच अनिकेत, तुम्हाला शुभेच्छा असतील. त्याचबरोबर या ठिकाणी TWJ डॉमिनेटर या स्पर्धेचं आणि तुमचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. नेहमीच यावेळेला चॅम्पियन बनण्याची पूर्ण तयारी करून आलेला? हो नक्कीच. काय बघता का ज्या पद्धतीने गॅलरीज आहेत, फार कमी ठिकाणी रबर बॉलला गॅलरीज बघायला मिळतात, हे मैदान आणि एकूण या स्पर्धेचं आयोजन? खूप सुंदर आयोजन करतात इथे आणि रबर बॉलमध्ये तर सर्वात चांगलं आयोजन म्हणेन मी इथे. खूप चांगलं आयोजन. तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. यावेळेला निश्चित स्पर्धेचे आयोजक शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून ताई पॅकर संघानं जिंकला. टॉस प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतले त्यांनी निर्णय. अत्यंत महत्त्वाचा सामना प्रतिष्ठा पडायला लागेल यात काही शंका नाही आहे. व्यावसायिक खेळाडूंचा खेळ, सुपरस्टार खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना आहे. तर या मॅचमध्ये धमाल कमाल आपण प्रो लीगच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अखिल भारतीय स्तरावरील खेळाडूंचा खेळ आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. पुन्हा एकदा कुंदनच्या दिशेने जाईन. ऐकूया मधुर संगीत, त्यानंतर प्रमोद शिडगे यांचा मधुर आवाज. चॅम्पियन बनणाऱ्या टीमला निश्चितच. आणि आता अनिकेतनं सांगितलंय की या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होते. रबर बॉलची पालघर जिल्ह्यामधली मानाची स्पर्धा आहे आणि त्याकरता शुभमजी पाध्ये यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, रबर बॉलमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये, क्रिकेटच्या पटलावरती या स्पर्धेची सातत्यानं चर्चा होते. आजचा दिवस व्यावसायिक खेळाडूंचा आहे. ज्यावेळेला खेळ सुरू होईल त्यावेळेस ऐकूया पुन्हा एकदा पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच. प्रशांतजी आदवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत. गेली 4 दिवस आपण या स्पर्धेमध्ये
अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. या सकाळच्या सत्रामध्ये हिरवळ अशा मैदानात सर्वांना वेडी गावाने वेड लावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये SP बॉयज ट्रॉफी तर खऱ्या अर्थानं आज उत्तुंग भरारी घेत असताना पाहायला मिळते ही स्पर्धा. जसं अनिकेत राऊत यांनी मात्र दर्शवलं की ही स्पर्धा मुंबईमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेम झालेली आहे. 12th मॅन दोन्ही संघाचे कृपया करून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणे बंधनकारक राहील. प्लीज मी विनंती करेन 12th मॅन. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान अभिमान अर्थातच आदरणीय सन्माननीय शुभमजी पाध्यसाहेब त्यांना मानाचा मुजरा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आजचा 5वा दिवस सलग पाहायला मिळतोय. त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र टायगर अर्थातच आदरणीय रोहिदासजी पाटील यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते हिरवळ अशा मैदानात. आपण सुरू असलेला आज क्रिकेटचा घमासान चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळालेत. या सर्व आमच्या लाडक्या खेळाडूंचं करूया आपण सुस्वागतम. प्रोलिंक स्पोर्टच्या या चॅनलवर आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घ्या. विपुल पांडुलकर या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम शुभमजी पाध्ये यांच्या वतीने. जावेद सर या ठिकाणी उपस्थित झालेत. एडवनचा ब्रँड क्वालिटी ऑफ क्रिकेट या आपण जावेद सर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं प्रथमेश ठाकरे सुरुची बीचच्या मैदानात परंतु काय तो सामना झाला. 6 बॉल आणि 6 धावांची गरज असताना मुबशीर या गोलंदाजाने त्या करून दिल्या नाहीत प्रतिस्पर्धी संघाला आणि तो संघ विन झाला होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. काल करण मोरेची बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली सुरुची बीचच्या मैदानात समुद्र किनारी लगत. तोच करण मोरे आज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला अतुल 11 काही पॅकर्स आपण पाहतात बॅटिंग करणारा संघ तर TWJ डॉमिनेटर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग करणारा संघ. अनिकेत राऊत पंकज पाटील पालन कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुरुची बीचच्या मैदानात जबरदस्त खेळ त्यांचा बहरला गेला. आज विश्वनाथ जाधवला आपण पाहत आहेत मॅन फ्रॉम धानीव जाधवपाडाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला अतुल 11 ताई पॅकर्स संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज. या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत मंगेश भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. अजय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नौशादला आपण पाहत आहेत. चैतन्य पाध्ये यांना आपण पाहू शकाल. आणि इथून आपण पाहत आहेत अतुल 11 ताई पॅकर्स टीमचे विक्रांत ठाकूर अर्थात चिनू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सामन्याला होते सुरुवात. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान आपल्याला पाहायला मिळेल. आज सफाळे विभागामध्ये आणि खऱ्या अर्थानं विटी लाईनच्या या भागामध्ये आपण पाहिलं तर हा रबर बॉल क्रिकेटचा विश्वकप म्हणून ओळखला जातो. लाख मोलाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेचं सातत्याने टायटल घुमताना पाहायला मिळतं. पालघर जिल्ह्यामध्ये एक मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. काही स्पर्धा प्रशांतजी आदवडे सर येतात जातात बंद पडतात परंतु काही स्पर्धा मात्र अव्याहतपणे आणि अविरतपणे या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जरी कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा आम्ही भक्कम आहोत हे मात्र दर्शवत असताना शुभमजी पाध्ये आणि रोहिदास पाटील रॉकीदादा म्हणा मात्र अशी भरपूर मंडळी आहे ज्यांनी मात्र कॉपरेट या स्पर्धेला सातत्याने केले गेले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मुबीन शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम मुबीनजी शेख आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 फलंदाज एका साईडला प्रथमेश ठाकरे अर्थातच गुड्ड्या एका साईडला विश्वनाथ जाधव विशू याला आपण पाहत आहेत. एका साईडला वारेटचा ब्रँड तर एका साईडला धानीव जाधवपाडाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात पहिलं षटक प्रज्योत अंबेरे वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सामन्याला होते सुरुवात. आज टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेमध्ये प्रशांत गरत अर्नाळचा ब्रँड यावेळेला पाहायला मिळतोय. किरण गुरुद्वानला आपण पाहू शकणार आहोत. करण मोरेसारखा खेळाडू आपण पाहू शकताय समोरच आहे. पंकज पाटील पालन यांना आपण पाहतात टेम्पोडे एक्सप्रेस. संपूर्ण मात्र आज चतुरला सुद्धा आपण पाहताय. कालच्या दिवसात 1 बॉल 3 ची मॅच जर अंधार झाला नसता तर चतुरने मात्र तो षटकार ठोकला असता परंतु थोडंसं काही कारणास्तव आपण पाहिलं थोडासा अंधार झाला आणि धानवीन एकविरा वसई 11 टीम मात्र रनर अप राहिली. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण आजच्या दिवसाला या खुल्या गटला सुरुवात. पहिलाच बॉल प्रज्योत अंबेरे.
पहिला बॉल अप्रतिम वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. वरोर एक्सप्रेस अनिकेत राऊतच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. पेट नेम म्हणून आपण लाडाने बापा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भरपूर वर्ष TWJ डॉमिनेटर या टीमकडून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलचा खेळ समाप्तीवर संघाची धावसंख्या 0. इथून ऑन साईडला ट्रेडमार्क शॉट पॅटर्न शॉट पहिल्या दिवसात मी उल्लेख केला होता. जबरदस्त प्रहार सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. SP बॉयज ट्रॉफी सिक्सर. बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मोतीलाल शाह साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या पुन्हा एकदा. मात्र नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 6 रन्स. व्हॉट अ शॉट. गौतम अकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मयूर तामोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम या SP बॉयज ट्रॉफी. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त 2 बॉलवर 2 षटकार. महेश राऊत गोरू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रीत पाटील वेलकम. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये बॉल द्यायचंय. अतिशय चांगला खेळ आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये गौतम अकरे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. त्यानंतर आपण पाहू शकतायत जयेश रावरे अर्थातच जयेश भंडारी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. फिरोज शेख यावेळेला उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आपण करणार आहोत वेलकम. प्रशांत माचीला आपण पाहत आहेत. त्यानंतर आपण पाहू शकतायत भरपूर असे खेळाडू आहेत जे आजच्या दिवसामध्ये उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. तीन बॉलचा खेळ झालाय. हार्दिक किनी आमच्या समवेत जोडले गेलेत. 5वा दिवस त्यांचा आज गुणलेखकाचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. वेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू सरळ निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना अतिशय प्रथमेश ठाकरेने वेगवेगळे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या रील्स आपण पाहतात या खेळाडूच्या. कारण पॅटर्न शॉट आहेत. ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू लुक स्ट्रोक आपण पाहू शकतायत. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी जरूर दिला गेला आहे. इथे फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून आणि नो बॉलचा इशारा येत असताना सादिक राजापूरकर सर ॲक्युरेट त्या ठिकाणी आहेत. नो बॉलचा इशारा आणि नो बॉलच्या इशाऱ्याने 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी जरूर मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14. आदरणीय सन्माननीय मोतीलाल शाह साहेब वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आज MS11 हे फक्त नाव मर्यादित नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये MS हे नाव मात्र सातत्याने आपल्याला गुंजताना पाहायला मिळतं. तर वेलकम मोतीलाल शाह साहेब. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एका साईडला विश्वनाथ जाधव याला आपण पाहत आहेत. जबरदस्त गेल्या वर्षामध्ये काय बॅटिंग केली होती आणि आक्रमकता काय असतं हे सुद्धा सातत्याने दर्शवून दिलं होतं. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्रेडचा सिग्नल त्या ठिकाणी जरूर दिला गेलाय. इथून पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडीशी जोखीम पत्कारली होती कारण फ्रेडचा बॉल होता आणि डॉट बॉल येत असताना प्रज्योत अंबेर याने कमबॅक केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्परकटच्या माध्यमातून काय क्लास. जसा चेंडू रिलीज झाला तसाच चेंडूला मात्र या वेळेला फेकून दिलंय आणि त्या चेंडूवर लिहिलं होतं क्लास क्वालिटी षटकार.
वेलकम बॅक. विश्वनाथ जाधवची ही ताकद आहे. जबरदस्त अप्परकटच्या माध्यमातून षटकार आला आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. कृपया करून आमचे लाडके डान्सर राजू, थोडंसं आपण बाहेरच नाचायचं आहे. जो काही एन्जॉय करायचा आहे तो मात्र बाहेर करा, कारण आपल्याकडे आज वेळ नाही आहे. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ मात्र आपण वाचवणार आहोत. सिद्धार्थ राऊत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर येताना. विश्वनाथ जाधवचा क्लास अप्परकटच्या माध्यमातून फटका पाहायला मिळाला. सरळ 6 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. दमदार आणि शानदार षटक राहिलं ते दोन्ही फलंदाजांच्या नावावर. इथून ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चेंडू निघून जाईल 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. एवढे तंत्रशुद्ध फटके आहेत आणि जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ राऊत थोडासा अडथळा निर्माण होतोय, पावलांमध्ये बिघाड होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु ग्रेट फिल्डिंग. अतिशय सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. बाईटच्या स्वरूपात बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. प्रशांत करत त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. विश्वनाथ जाधव, शौर्य हर्षी ठाणे या संघात खेळत असताना सुप्रीमो चषकामध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली. मारुती एक्सप्रेसो ज्याला मिळाली 4 व्हीलर, तोच खेळाडू विश्वनाथ जाधव. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. पंकज पाटील पालनला मात्र चेंडू रोखणं नामुमकिन. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान सरळ चेंडू निघून येतोय. दीपेश अवघडे यांच्या स्वागतासाठी चौकार. बॅटिंग होत असताना पाहायला मिळते चहू बाजूने बॅटिंग करण्याची क्षमता बाळगणारे हे 2 स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्यांनी मात्र जबरदस्त नाव कोरलं टेनिस बॉल क्रिकेटच्या या पटलावर. करण मोरे मात्र आपण पाहत आहेत कव्हर पॉइंटमध्ये. पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून जरूर खेळलं गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउंस चौकार. ग्रेट बॅटिंग. धावांचा पाऊस पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. कॅन्डी आणि जेव्हा जेव्हा कॅन्डीचं डीजे असतं त्या वेळेला वेगळी मात्र जे सॉन्ग असतात ते श्रवण इंद्रियांपर्यंत आपल्या कानापर्यंत पोहोचले जातात. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्टार्ट. अतुल 11 ताई पॅकर्स टीम आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणारी. गेल्या वर्षाची फायनलिस्ट टीम आहे आणि यावेळेला मात्र अलगद चेंडूला खेळलं होतं, परंतु फिल्डर त्या ठिकाणी निवडलं गेलं. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. विश्वनाथ जाधवच्या खेळीला पूर्णविराम. महत्वपूर्ण विकेट मिळते सिद्धार्थ राऊतला. फलंदाज बाद.
आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 35 वर जाऊन पोहोचली गेली. 35 धावा, 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. प्रतिम गुड डिलिव्हरी, वेगेवर अप्रतिम नियंत्रण आहे. फक्त वेग असून चालत नाही तर वेगेवर नियंत्रण असावं लागतं, अचूक टप्पा असावा लागतो, भेदक मारा असावा लागतो. आणि 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाल्यानंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 17.50चा करंट रन रेट आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळतो. आणि अतुल 11 ताई पॅकर्स टीम जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन कसं असावं याचं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, TWJ डॉमिनेटर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रणनीती आखली गेली होती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सिद्धार्थ राऊतच्या 15 धावा येत असताना पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ राऊतकडे लेदर क्रिकेटचा फार मोठा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तर एका साईडला प्रथमेश ठाकरे, भरपूर अर्धशतकं ज्याच्या नावावर पाहायला मिळत आहेत. 10PL सारखी एक मोठी स्पर्धा, त्याचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला. ISPL मध्ये ज्या खेळाडूची निवड झाली, पालघर जिल्ह्यामधले 3 खेळाडू मात्र ISPL मध्ये निवडले गेले. त्या खेळाडूंची नावं सुमित ढेकले, तदनंतर विश्वनाथ जाधव आणि प्रीतम बारी यांना मात्र आपण पाहू शकलात. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, स्ट्रीट टू स्टेडियम, खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. संघाची धावसंख्या 35 धावा. तिसरं षटक प्रारंभ होतोय. टेंबोडे एक्सप्रेस, पंकज पाटील पालन. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहू शकता, यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 36 या धावसंख्येवर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. पंकज पाटील पालन एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चांगले क्रिकेट खेळले. इथून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जाईल, पायावर जाऊन चेंडू आदळला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. थोडीशी पावसाने मात्र विश्रांती जरूर घेतली गेले. अप्रतिम चॉक केलं होतं. यावेळेला आपण पाहू शकतात व्हाईट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. प्रशांत घरत पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल प्रशांत घरत. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा नाव कोरलं गेलं. जबरदस्त आक्रमकता आहे या खेळाडूच्या अंगी, सातत्याने फ्लेक्झिबल कसा असावा खेळाडू हे मात्र प्रशांत घरत सातत्याने दाखवतो. एका साईडला करण मोरेने कालचा दिवस गाजवला अक्षरशः. अप्रतिम भार्गवच्या साथीने काय जबरदस्त बॅटिंग केली होती. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, सरळ चेंडू निघून जाईल. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा एक अप्रतिम दर्जेदार षटकार. जबरदस्त, याला म्हणतात अचूक टायमिंग कसं असावं. यावेळेला ऑन साईडला पारगावरून मला का बोलवलं या मैदानात हे दर्शवत असताना, माझा क्लास यावेळेला दर्शवत असताना, क्वालिटी ऑफ क्रिकेट, सुपर टायमिंग षटकार. अंगावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं खेळाडूंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऊन वारा पाऊस काहीही असो, आम्ही मात्र क्रिकेट खेळण्यासाठी सदैव तत्पर आहोत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून जाईल, खराब फिल्डिंग, चेंडू निघून जातोय. 4 धावन करता मिळेल चौकार. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार, 4.
धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 53 या धावसंख्येवर 53 रन्स ऑन द बोर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जाईल शॉट फाईन लेगला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेली. त्यामध्ये प्रथमेश ठाकरेने आतापर्यंत सुपर बॅटिंग करत असताना 3 षटकार त्याच्या बॅटमधून 20 धावांचे खेळ वैयक्तिक करत असताना पाहायला मिळतोय. सुमित डोंगरे आला आणि सुमित डोंगरेने आतापर्यंत ताबडतोड फलंदाजी करत असताना जलद गतीने धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ 54 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आदरणीय किरणजी तिवाड यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे. पूर्णपणे आपण पाहत आहेत की रात्रीच्या वेळेपासून तर सकाळच्या वेळेपर्यंत ते इथेच असतात. किरणजी तिवाड आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आपलं कॉपरेट हे सातत्याने पाहायला मिळते 5 दिवस सातत्याने. आणि पार्थ गावड यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला जबरदस्त प्रहार केला गेलाय प्रज्योत आंबेरेच्या विरोधात. सुमित डोंगरे सुद्धा या ठिकाणी थांबणार नाही. थांबला तो संपला, मोडेन पण वाकणार नाही. व्हॉट अ शॉट. 6. पाहायला मिळत आहेत पंकज पाटील पालन जात आहेत प्रज्योत अंबेरेला. आपल्या साथीदाराला थोडासा दिलासा देत आहेत की प्रज्योत तुझी ही लेंथ नाही आहे, तुझ्या लेंथला मात्र यावेळेला स्वीकार आणि तशा प्रकारची तू गोलंदाजी कर. परंतु सुमित डोंगरे सारखा एक एक्सपिरियन्स प्लेअर यावेळेला खेळत असताना पाहायला मिळतोय जणू काही 2 फलंदाजांच्या खेळपट्टी प्रेमात पडले. खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर चांगला होता. एकदा वर्जित केली जाईल. सुमित डोंगरेच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 61 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगली धावसंख्या आत्तापर्यंत उभारली गेले. मॅग्निफिसंट बॅटिंग. आक्रमकता काय असते, संयम काय असतं, क्रिकेटमध्ये याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात तुमच्याकडे. यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला, परंतु प्रॉपरली हवं तसं टायमिंग नव्हतं. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळालं नाही आणि सरळ चेंडू निघून जाईल. 2 धावांकरता हा कॉल येत असताना करण मोरेच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. जवळजवळ आपण पाहत आहेत 63 या धावसंख्येवर 63 रन्स. 63 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. एका साईडला प्रथमेश ठाकरे, एका साईडला सुमित डोंगरे यांच्यासाठी मात्र जे सातत्याने आपण पाहत आहेत की पाठीमागे मात्र 1 ते 2 फिल्डर असतात, परंतु काय फिल्डिंग लावले जबरदस्त पाठीमागे आपण पाहत आहे जेणेकरून पूर्णपणे. परंतु या सर्वांना बीट करत प्रथमेश ठाकरे थांबणार नाही आहे. रन मशीन, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मी आज थांबणार नाही हे दर्शवत असताना 6 धावा. खेळ झालाय. संघाची धावसंख्या 69 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून जर आपण पाहिलं 4 षटकार दमखम दाखवली जाते. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत चर्चेत राहिलाय हा खेळाडू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिले. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 69 वर जाऊन पोहोचली गेली. 69 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अतुल 11 ताई पॅकर्स विरोधात आपण पाहताय TWJ डॉमिनेटर. उलटाच बॉल होता, बॅटचा टो लागतोय. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. पाहायचं आहे विकेट मिळण्याचे चान्सेस आणि प्रथमेश ठाकरेला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. थोडंसं कॉलिंग चुकीचं झालं. प्रथमेश ठाकरेचा कॉल होता आणि त्याकरता आपण पाहू शकतायत इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना. प्रथमेश ठाकरे बॅक टू द डगआउट. अशा प्रकारे 4 षटकांचा ॲक्युरेट खेळ समाप्तीवर झाला आणि प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहत आहेत
TWG डॉमिनेटर एका साईडला ताई पॅकर्स अतुल 11 या नावाने खेळत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 69 वर जाऊन पोहोचले गेली. 4 षटकांचा खेळ, 69 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो लिंक स्पोर्ट्सवर. या मॅचचा आनंद घ्या. सहर्ष स्वागत. 4 षटकांचा खेळ, 69. राजू प्लीज डान्सर. पण माईकवर बोलण्यापेक्षा आपण जरा थोडेसे स्वयंसेवक गेले तर जरूर चांगलं होईल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बरं वाटत नाही. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले तर 69 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. MS11 तारापूर वर्सेस आपण पाहणार आहोत JR स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहा. वीरेंद्र बाबरे ब्रँड आहे सातपाडीचा. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा आपलं नाव कोरलंय आणि उंची गाठलेली आहे. अजून उंची गाठायची आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला डाऊन द अर्थ राहावं लागेल. पाय जमिनीवर ठेवून मात्र सातत्याने तुम्हाला चांगले परफॉर्मन्स आणि क्लास हा दाखवावा लागणार आहे. कारण आता टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70 वर जाऊन पोहोचले गेली. सुमित डोंगरे मॅन इन फॉर्म या सामन्यामध्ये पहिल्या 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 72 या धावसंख्येवर. 72 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. 5वं षटक हे प्रगतीपथावर. जावेद सर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय होऊ शकला नाही. डाऊन द लेग चेंडू होता, आउटसाइड द लेग स्टंप. सादिक राजापूरकर सर यावेळेला जरूर दर्शवत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 73 या धावसंख्येवर. आकाश उर्फ पांडा यावेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. आणि प्रशांत गरज चुकी करतायत त्या ठिकाणी. थोडंसं प्रेशर कुठेतरी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे मात्र फलंदाज बाद होईल का? आणि इथे यस वीरेंद्र बाबरेला कदाचित बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट. 3 धावा मिळत आहेत. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते, परंतु प्रशांत गरतने यावेळेला झेल सोडला आणि तिथे 3 धावा मोजाव्या लागल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 76. 76 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. आणि JR स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन या राहुल पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आडणे भिनार, खऱ्या अर्थानं भिनारचा हा आपण पाहू शकतायत एक जबरदस्त खेळाडू. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅच मिळवणारा हा खेळाडू आपण पाहतायत. 2 वर्षांच्या पलीकडे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. करण मोरे फार धावतायत, चेंडूवर एकटक पाहतायत. व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच. काय जजमेंट, हातांची ओंजळ, तो रनअप, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सुमित डोंगरे गॉन. पण जोडी SH एंटरप्राइजेस यांचं नेहमीच योगदान असतं या कामांच्या संघाला. आणि राहिल अन्सारीच्या पाठीमागे नेहमीच त्यांची मात्र शाबासकीची थाप ही आपल्याला पाहायला मिळते.
तो सामना मला आठवतो खारबाव विरोधात टीम 94 आणि काय वडू नवघर भिवंडीमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. राहिलने यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही समन्वय होऊ शकला नाही आणि इथे जर पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांकडे तुम्ही अपील करा. पंच मात्र इथे थर्ड अंपायरकडे अपील करतील. वीरेंद्र बाबरे एका साईडला आपण पाहतायत, एका साईडला सूरज बाद झाल्यानंतर राहुल आणि राहिल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या साजिद लाला सर. अंडर 24 यंदाच्या वर्षामध्ये वीरेंद्र बाबरेने क्लास बॅटिंग केली होती. डीडी स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून ती स्पर्धा कव्हर झाली. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू गमावलेला आहे. तर बॉल फेकून झालेत आतापर्यंत. हार्दिकने आम्हाला दर्शवतात की 5 बॉलचा खेळ झालाय. 5वं षटक हे प्रगतीपथावर. चला MS11 तारापूर आणि JR स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अप्रतिम गुड डिलिव्हरी. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर होता. निशाणा साध्य झाला नाही. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत मात्र इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. इथे 22च्या स्वरूपात एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 77 आणि 78चं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलं. ते 5 षटकांमध्ये 78 धावांचं लक्ष. 3 षटकांमध्ये 54 धावा होत्या आणि 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त अवघ्या 23 धावा यावेळेला खर्च केल्या गेल्या. म्हणजेच इथून 5 षटकांमध्ये ज्या धावांचा वेग वाढायला हवा होता तो वेग वाढताना पाहायला मिळाला नाही आणि त्या कारणास्तव अजूनपर्यंत नाण्याची एक बाजू पडताळली. नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. घेऊया एक छोटासा ब्रेक. जाऊया आपण टॉसच्या दिशेने. MS11 तारापूर टीमचा कॅप्टन आणि JR स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन आहे. वेडी आणि SP बॉईज अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. निकेत यावेळेला मात्र टॉस या ठिकाणी जरूर कॉइन SP बॉईज आणि यस SP बॉईज आलेला आहे. तर जास्त वेळ घेणार नाही. जावेद सर या स्पर्धेच्या विषयी थोडीशी 2 शब्द. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट अशी रबर बॉलची स्पर्धा सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आता थोड्याच वेळात प्रेक्षकांची पण गर्दी इकडे पाहायला मिळेल जास्तीत जास्त. आणि शुभम पाध्ये आणि टायगर स्पोर्ट्स आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच जावेद सर. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. निकेत प्रथमतः JR स्पोर्ट्स या ठिकाणी आपण पाहतायत खेळण्यासाठी आले. थॉमस डायस सारखा खेळाडू आहे. आपलं डिसिजन काय असेल? प्रथम फिल्डिंग करणार आहात. आता नुकताच बघितलं 5 षटकांमध्ये 77 धावा लगावले गेले. तुम्ही कितपर्यंत मात्र रोखण्याचा प्रयत्न असेल MS11 तारापूर टीमला? 70च्या आतमध्ये तरी. नक्कीच आज चांगले प्लेयर आम्हाला पाहायला मिळतील. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? चांगलं आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच निकेत. धनंजय नाईक सातत्याने या मैदानात तुम्ही खेळलेले आहात आणि MS11 तारापूर म्हणजेच मोतीलाल शाह साहेब यांनी खूप तुम्हाला महाराष्ट्रभर भ्रमण दाखवलेलं आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असतात तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता बॅटिंग करायची आहे. 30 बॉल तुम्हाला फेस करायचे. त्यांनी 70च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. तुम्ही कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील? आम्ही 70+. 70+. आज संपूर्ण टीम आहे तुमची? आहे चांगली टीम आहे. की शुभमजी पाध्ये यांची ही स्पर्धा कशी वाटते? खूप छान स्पर्धा आहे कारण की रबर बॉलची स्पर्धा आपल्या एरियामध्ये खूप म्हणजे
होतात स्पर्धा, पण ते लहान असतात. पण ही एक वेळीची एक टुर्नामेंट आहे की पालघरमध्ये आपण बोलायला गेलो तर पालघर सापडा विभागात तर सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. 1 लाखाचं बक्षीस आहे आणि ओपनच्या पॅनलमध्ये सर्व चांगले चांगले आपल्या सर्व मुंबई वगैरेचे चांगले सर्व प्लेअर खेळायला येतात. तर चांगली टुर्नामेंट आहे. थँक्यू व्हेरी मच धनंजय नाईक. खूप चांगल्या प्रतिक्रिया निकेत आणि धनंजय नाईकने दिला. टॉस झाला जावेद सरांच्या शुभ हस्ते आणि कॉइन स्पिन झाला JR स्पोर्ट्स या टीमच्या बाजूने. JR स्पोर्ट्स दहिसर ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कमेंट्री बॉक्स नाव ऐकूया प्रशांत जाधवडे सरांना. धन्यवाद. थैंक यू. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं SP पॉइंट ट्रॉफी 2024 का घमासान और आज का ये ग्रैंड फिनाले का दिन है. जिंदगी दी है तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो खूबसूरत सफ़र भी देना, गूंगा था मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं शुभम पद्य प्रेजेंट SP बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान. और ज़बरदस्त खेल. पहले मैच की बात करें तो TWG डोमिनेटर और टाई पैकर के बीच मुकाबला जिसमें सुमित डोंगरे ने बहुत शानदार बल्लेबाजी की और 9 गेंदों में 29 रन बनाए. प्रथमेश ठाकरे की बात करते 14 गेंदों में 28 रन. कमाल की बल्लेबाजी रही है. और उसके बाद में ये जवाब है छोटी गेंद पर बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से हुक किया. गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए जवाबी हमला. चलता जल्दी भाप लिया था. इस बार कट करना चाहते थे. अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद. टिप्पा खाने के बाद बिल्कुल तेज रफ्तार के साथ विकेट कीपर की तरफ चले गई. स्क्वायर कट करने का प्रयास किया बल्लेबाज करण मोरे ने. पहली गेंद पर हुक किया था, दूसरी गेंद पर स्क्वायर कट करने की कोशिश. इस बार ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए बल्लेबाज करण मोरे. पहली ओवर की कहानी बीच मैदान पर चल रही है. प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं दूरबल एंड से और स्कोर की बात करें तो रन संख्या 7 रन. करण मोरे 7 पर खेल रहे हैं. दूसरी एंड पर प्रशांत घरत. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया था नल के इस जाबाज खिलाड़ी ने. कड़क शॉट, टाइमिंग बेहतरीन. कवर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाते भी क्या बात है. ईंट का जवाब पत्थर से. गेंद जबरदस्त स्ट्रोक था. 78 रनों का टारगेट है. यहां भी अच्छा स्ट्रोक. खिलाड़ी मौजूद है, उनके पास कोई मौका नहीं है. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. के जाबाज खिलाड़ी प्रशांत घरत और राजू जल्दी मैदान के बाहर जाना है. बहुत ही जबरदस्त बल है. टॉप क्लास बल्लेबाजी इसे कहा जाता है. डीप स्ट्रोक ओवर पर एक ऑन द राइट अच्छा स्ट्रोक खेल दिया था. उसके बाद में लॉक ऑन क्षेत्र में एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज प्रशांत घरत का. प्रशांत घरत प्लेइंग ऑन ट्रेन. स्कोर मूव्स ऑन 17. मैग्निफिसेंट बैटिंग बाय प्रशांत घरत. टपकाने के बाद उछाल बिल्कुल इस वक्त सर के ऊपर से गेंद जाती हुई और वाइड बॉल का इशारा. क्या पिड्डी करने वाली टीम ने चैलेंज किया? बिल्कुल चैलेंज किया गया और रिव्यू लिया गया. साजिद जी हमारे साथ जुड़े हुए हैं और टीवी अंपायर का क्या इशारा होगा देखने वाली बात है. ऑनफील्ड अंपायर ने वाइड बॉल का इशारा किया है. सदीक राजापुरकर मैदान के अंदर है और जेपी पैनल के ये सारे अंपायर. इट्स वाइड बॉल. वाइड बॉल, दूध का दूध, पानी का पानी. और प्रो लिंक के द्वारा ये कहानी आप सुन रहे देख रहे हैं. विपुल जी आपका भी स्वागत है. टूर्नामेंट के आयोजन करता शुभम जी पादेब, उनके साथ रोहित दास पाटिल टाइगर और अपनी बोलिंग बार पर प्रथमेश तैयार. सामना करेंगे प्रशांत घरत. स्कोर 17 रन. अब स्कोर 18 पर रन. 78 का टारगेट है. टिप ऑफ टर्म के बाहर दोबारा कट करने के लिए गए, स्क्वायर कट करने के लिए गए थे लेकिन काफी ऑफ टर्म के बाहर गेंद है. वाइड बॉल का इशारा. स्कोर 19 पर पहुंच चुका है. कॉन्फिडेंस इज बॉर्न फ्रॉम डिसिप्लिन एंड प्रैक्टिस. स्क्वायर कट करने का प्रयास किया गया, कामयाबी मिलेगी. गेंद जाएगी
थर्डमैन बॉलिंग की तरफ बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हुए पीछे खिलाड़ी है, क्योंकि पहले इनिंग में बिहाइंड द विकेट थर्डमैन और फाइंडिंग पर बहुत सारे स्ट्रोक खेले गए थे और पहले ओवर की कहानी अगर देखें तो स्टार्ट अच्छा हुआ। 5 ओवर का ये मुकाबला है और 20 रन करण और प्रशांत के बल्ले से बहुत ही बेहतरीन स्टार्ट, 20 रन बगैर किसी नुकसान के। की तुलना करें तो टीडब्ल्यू जे टीम ने बनाए थे 20 रन पहले ओवर के समाप्ति के बाद और बगैर किसी नुकसान के अतुल 11 ताई पैकर से बनाए 20 रन। तो पहले ओवर की जो कहानी बिल्कुल बराबर है और दोनों तरफ से अगर देखें तो स्टार खिलाड़ी गेंदबाजी में परिवर्तन विश्वनाथ जादव मैन फ्रॉम धानी गेंदबाजी करने के लिए आए हैं। गेंद को फाइल लेग पर खेलना चाह रहे थे, पीछे खिलाड़ी बढ़िया फील्डिंग करते हुए। देखिए एक बार फिर अंपर का क्या इशारा होगा, क्या गेंद बल्ले को लगी है? बिल्कुल बल्ले को नहीं लगी है, 22 का इशारा। बीट हुए बल्लेबाज, बीट हुए विकेट कीपर और गेंद चलेगी फाइन लेग पर। बढ़िया फील्डिंग, फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट है। 78 रन आपको डिपेंड करने हैं तो फील्डिंग का स्तर भी बहुत अच्छा होना चाहिए। टीडब्ल्यूजे डोमिनेटेड ताई पैकर्स के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। पर ऑफ टाइम के बाहर कट किया बहुत बढ़िया तरीके से, गेंद पॉइंट बॉलिंग की तरफ जाते भी टकाटक फटाफट कमाल का स्कोर कट, गेंद बॉलिंग के बाद 4 रन। अच्छा स्ट्रोक कवर ड्राइव, उसके बाद में स्क्वायर कट। इस बार हवा में गेंद है, पीछे खिलाड़ी आने की कोशिश कर रहे, गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ जाते भी साहिल अंसारी ने गेंद को रोका है, राहिल अंसारी ने गेंद को रोका है। इंपॉर्टेंट मुकाबला, ऑफ टॉप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं तो बिल्कुल प्लान तो तैयार है गेंदबाजी करने वाले टीम का, टीडब्ल्यूजे डोमिनेटेड टीम का। विश्वनाथ जाधव गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज प्रशांत गरत। स्कोर मूव्स ऑन 26 पर नन। उनसे पर लॉग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, एक फाइन लेग पर खिलाड़ी है। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद उछाल था, जोरदार अपील विकेट कीपर और बॉलर द्वारा, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। बहुत अच्छी गेंद, दोनों अंपायर चर्चा कर रहे हैं। वैसे एज के लिए तो रिव्यू नहीं होगा, लेकिन अंपायर चर्चा कर सकते हैं। प्रॉब्लम पर फोकस करोगे तो गोल दिखना बंद हो जाएगा, गोल पर फोकस करोगे तो प्रॉब्लम दिखना बंद हो जाएगा। टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, बहुत अच्छी गेंद थी और अंपायर ने सादिक राजापुर के नॉट आउट का इशारा कर रहे हैं। दोनों अंपायर ने चर्चा की। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। चर्चा की और उसके बाद में देखिए फिलहाल वो डिसीजन आ गया है। बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज विश्वनाथ जाधव द्वारा। विकेट कीपर प्रथमेश और विश्वनाथ ने जोरदार अपील की थी, कोई नुकसान नहीं है। स्कोर फिलहाल 26 रन स्कोर बोर्ड पर। ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी विश्वनाथ जाधव द्वारा। टिप्पा बिल्कुल ऑफ टॉप के बाहर रख रहे हैं और गुंडे पर टिप्पा पूरी तरह से खिलाते हुए, लाइन बहुत बढ़िया, उछाल मिल रहा है। बल्लेबाज प्रशांत गरत बीट होते हुए। पहले ओवर में बढ़िया बल्लेबाजी प्रथमेश ठाकर के खिलाफ अपनी शानदार बल्लेबाजी की। उसके बाद में उछल कर जबरदस्त गेंद जाएगी लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, तीर से समान छू लिया आसमान, प्रशांत खड़े हैं सीना तान, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन।
प्रशांत घरत, अजय पाटील आपण मंचावरती यायचे. अजय पाटील आपल्याला विनंती है, आपण मंचावरती या. और 2 ओवर की कहानी समाप्त. रन संख्या 32. अभी आपके पास और 18 गेंदे हैं और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है. और क्या मुकाबला चल रहा है. पहले विकेट के लिए 32 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. और TWJ की बात करें तो बिल्कुल तुलना हो रही है. बनाए थे 35 रन और अतुल 11 ताई पैकर से बनाए 32 बगैर किसी नुकसान के. हार्दिक शुक्रिया, बहुत ही अच्छी जानकारी देते हुए. पिछले 4 दिनों में बहुत बढ़िया काम आपने किया है. आफ्टर 2 ओवर ना स्कोर 32 पर रन. गेंदबाजी की बात करें तो राहुल, शॉट अच्छा है, टाइमिंग बेहतरीन, गेंद जाएगी सीधी बॉल डिनर के बाद 6 रनों के लिए. छोटा तीर वार करे गंभीर, सिक्सर. क्या स्वागत हुआ, स्वैग से करेंगे स्वागत. बिल्कुल टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल जरूर था, लेकिन फिलहाल बल्लेबाज पोजीशन में आए. बल्ले के बीचों बीच खेलते हुए और बॉलर के सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चले गए. खूबसूरती के साथ बल्लेबाजी करण मौर्य द्वारा. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 38 पर 38. ओवर तीसरा प्रगति पर है. जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. अपनी बॉलिंग मैप पर राहुल तैयार. ओहो, पहले ताकत अब नजाकत. बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत. नजाकत बड़ा स्ट्रोक, 6 रन. ताकत का इस्तेमाल, उसके बाद में नजाकत के साथ गेंद को बस्कूप किया था स्क्वायर लेग फाइंडिंग बॉडी लाइन की तरफ. वैसे फाइंडिंग पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई. दोबारा उसी अंदाज में वारे वारे आपके वारे नारे कमाल कर रहे मैदान के अंदर करण मौर्य, सिक्सर. नंबर बल्लेबाजी मैदान के अंदर 1 नंबर. लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया बल्लेबाज करण मौर्य ने. पहले बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड छक्का, उसके बाद में एक बार फिर बिहाइंड द विकेट. क्या जबरदस्त तरीके से नजाकत के साथ बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज करण मौर्य. स्कोर फिलहाल 50 रन पूरे हुए. अतुल 11 ताई पैकर से जवाबी हमला किया है. हवा में गेंद बहुत ऊपर है और लॉन्ग ऑफ पर गेंद के नीचे प्रथमेश. क्या यह कैच हो जाएगा? बिल्कुल कैच. 50 रनों की साझेदारी समाप्त, लेकिन करण मौर्य ने अपना काम किया है और शानदार बल्लेबाजी की. बहुत बड़ा विकेट मिलता हुआ करण मौर्य ने बनाए 31 रन, 4 छक्के और 1 चौका. इनके लिए तालियां बजाना बहुत जरूरी. क्या नजाकत और ताकत के साथ बल्लेबाजी. छोटा है लेकिन कहानी बहुत बड़ी. इंप्रेसिव बैटिंग और 31 रनों की इंपॉर्टेंस है. सबसे बड़ी बात है एक इंपॉर्टेंट साझेदारी. पहले विकेट के लिए बल्लेबाज प्रशांत घरत और करण मौर्य के बीच 50 रनों की वो तोड़ने का काम किया गेंदबाज राहुल ने, लेकिन उससे पहले 3 छक्के. जबरदस्त बल्लेबाजी, कलात्मक बल्लेबाजी आपने देखी है, खास करके बिहाइंड द विकेट खूबसूरती के साथ स्कूप किया गया था. अब श्रेयस कदम, शारजा का मैदान इनके लिए यादगार है. लगातार 3 छक्के चढ़ने का काम किया था. जहीर कालिया के खिलाफ इन्होंने एक कारनामा किया था. अब गेंद है कमर पर, बिल्कुल गेंद जा रही है बॉडी की तरफ तेजी के साथ. मैदान के अंदर दमखम कमाल कर रहे श्रेयस कदम. गेंद बॉडी के बाद 4.
अतुल 11 टाई पैकर्स और TWJ डोमिनेटर। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है, अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट बॉल का इशारा किया गया। और आपके पास जो पहला रिव्यू था, अगर आपने गवाया है तो जो ऑनफील्ड अंपायर है उनका डिसीजन फाइनल हो जाएगा। विश्वनाथ यादव बिल्कुल अंपायर की तरफ जा रहे थे, सादिक भाई ने कहा कि भाई आपने रिव्यू अपना खो दिया है, और टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, क्योंकि इससे पहले देखिए ऑफसाइड पर एक जबरदस्त स्ट्रोक खेला गया था, इसीलिए थोड़ा सा आंखों से दूर रखने की कोशिश जरूर की गई गेंदबाज राहुल द्वारा। 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, 23 रनों की जरूरत है क्योंकि ये वाइट बॉल था। बाहरी किनारा, पीछे खिलाड़ी, ओहो ये कैच था, बिल्कुल कैच था। देखिए आपके लेफ्ट साइड पर जो खिलाड़ी कर रहे हैं, भाई ये कैच आपको लेना था। आखिर गेंद पर सिंगल है और शेष कदम रखेंगे अपने पास। स्ट्राइक जीतने के लिए चाहिए 22 रन, 12 गेंदों का खेल आना बाकी है। शानदार खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं। के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको कॉम्बस की तरफ आना है फॉर्मेलिटीज को पूरा करने के लिए। और अब 3 ओवर की कहानी समाप्त। 3 ओवर के बाद रन संख्या कर देंगे तो टोटल बन गया 56। अब तक 56, 22 रनों की जरूरत है, 12 गेंदों का खिलाना बाकी है। विश्वनाथ यादव अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार है, दूर वाले इनसे गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद, बल्ला घूमा लेकिन मैदान नहीं झूमा। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी विश्वनाथ यादव द्वारा। बिंदी गेंद के साथ आगाज करते हुए विश्वनाथ यादव सुपर में चषक में, अगर पिछला साल आपको याद है जिस तरह से इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, मैन ऑफ द सीरीज के हकदार। और इसी टूर्नामेंट में श्रेयस कदम को बहुत मिला था प्यार। आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंगस्टार। और इस वक्त अगर देखें तो 2 बहुत अच्छी गेंद थी विश्वनाथ यादव की। 22 रनों की जरूरत है, 10 गेंदों का खेल आना बाकी है। बल्लेबाज शेष कदम थोड़ा संघर्ष कर रहे हैं। शुरुआत बहुत बढ़िया चौके के साथ की थी, लेकिन 2 गेंदें आउट ऑफ द स्टंप लेन गेंदबाजी कर रहे हैं और सही इलाके में गेंदबाजी करते हुए गेंदबाज विश्वनाथ यादव ऑन सेट पर लॉग ऑन है। मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक फाइन लेग पर खिलाड़ी, थर्ड मैन, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर और उसके साथ लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है। हवा में उछाला, पॉइंट क्षेत्र में गेंद के नीचे खिलाड़ी, क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल टूटा। खिलाड़ी था स्ट्रोक के लिए। अंसारी साहब अपने कैच छोड़ा या मैच छोड़ा, क्योंकि जीवन दान इस वक्त बिल्कुल मिलता हुआ बल्लेबाज के लिए। अभी 21 रनों की जरूरत है, 9 गेंदों का खिलाना बाकी है। इंपॉर्टेंट मैच है, इंपॉर्टेंट मुकाबला है। TWJ डोमिनेटर अतुल 11 टाई पैकर्स। शॉट अच्छा है, बेहतरीन तरीके से कट किया था, आवाज अच्छी है, गेंद बॉडी के बाहर जाते भी 4 रनों के लिए। एसपी सर असगर से आपका क्या स्वागत हुआ चौकी के साथ। बिल्कुल इस पर प्रशांत घरत, भाई प्रशांत को आप कितना शांत रख सकते हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 61, 17 रनों की जरूरत है, आपके पास 8 गेंदें शेष। पहले 2 गेंदों पर बहुत बढ़िया गेंदबाजी रही विश्वनाथ की, और टिप पकाने के बाद गेंद नीचे रही है। विकेट कीपिंग थोड़ी खराब रही, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए। 22 का इशारा किया अंपायर ने, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ आंकड़े बदलते हुए। अब 7 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 16 रन चाहिए। 7 गेंद से 16 रन, पहला मुकाबला है और काटे की टक्कर देखने का मौका मिलेगा। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, आखिरी गेंद, और बिल्कुल इस वक्त इट्स अ पे डिलीवरी। टीवी अंपायर की तरफ इशारा जरूर हुआ था।
7 गेंदे और जीतने के लिए चाहिए और 16 रन। क्या बैटल है ये, बहुत अच्छा बैटल मैदान के अंदर। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। और अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद उछाल लेते भी ऑन साइड पर खेलना चाहते थे। बीट हुए बल्लेबाज शेष कदम, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। आखिर गेंद पर बिंदी है तो प्रशांत घरत रखेंगे अपने पास स्ट्राइक, और 6 गेंद में यह मुकाबला जीतने के लिए 16 रनों की जरूरत। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे शुभम पंत प्रेजेंट एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का घमासान और टीडब्ल्यूजे डोमिनेटर टाई पैकर्स अतुल 11 टाई पैकर के बीच सबसे बेहतरीन मुकाबला है। 6 गेंद 16 रनों की जरूरत है। प्रशांत गरज सेठ बल्लेबाज आपके पास है और इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेलते। 2 छक्के और 1 चौका उनके बल्ले से आया। और विश्वनाथ यादव का बॉलिंग एनालिसिस अगर देखें तो 2 ओवर और उन्होंने दिए हैं 17 रन, कोई विकेट नहीं मिला। लेकिन सबसे बड़ी बात है 5 डॉट बॉल। जो 5 डॉट बॉल आपने डाले हैं ना, वो थोड़ा सा अपोनेंट टीम के लिए तकलीफ पैदा कर सकते हैं। गेंदबाजी में रितेश कैप में गेंद है, ऑफ स्टंप के बाहर गेंद, कवर पर खिलाड़ी है, उनके पास मौका जरूर है, कैच लपक लिया है। सबसे बेहतरीन कैच, सब लोग खड़े हैं। अद्भुत फील्डिंग बॉल रन पर प्रशांत को शांत किया गया। बजाइए तालियां, तालियां बजाइए। इस खिलाड़ी का नाम बताइए, क्या जबरदस्त फील्डिंग। कुणाल, जबरदस्त फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग रही है और सेलिब्रेशन हो रहा है। प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, कुणालचा कॅच तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा। कुणाल मांझे, क्या कैच था ये। एक्शन रिप्ले देखिए एक बार फिर, एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। शॉट बिल्कुल कड़क था, कमाल का स्ट्रोक था और बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन। और प्रशांत घरत बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, हमला करने की कोशिश। एक्शन रिप्ले देखे, शॉट बहुत अच्छा था, टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खरीद दिया। एक बार फिर यहां खिलाड़ी देखे छलांग लगाते हुए। ये कुणाल नहीं है, ये उड़ता हुआ पंची है। कुछ लोग एक बार फिर देखे जाके मैदान के अंदर जो फील्डिंग करते हैं ना, इन्होंने मैदान में जो पानी था वहां आग लगाई और क्या डुबकी लगाई, क्या डुबकी लगाई है कुणाल मांझे। शुरू में कैच छोड़ा था लेकिन आज कैच पकड़ा है, और किसका पकड़ा है? प्रशांत का। प्रशांत घरत को शांत किया। यह हाईलाइट मोमेंट होगा आज के दिन का, पूरे टूर्नामेंट का सबसे बेहतरीन कैच कुणाल मांझे। इससे सब लोग खुश है, सब लोग खड़े हैं। पहली गेंद पर सफलता मेरी, चतुर मैदान के अंदर आए। 5 गेंदों का खेल और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। सेलिब्रेशन मोमेंट है, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। चतुर आए, चतुर चले गए और रितेश की बहुत ही शानदार गेंदबाजी, जबरदस्त खेल। किरण गुरुद्वान अचिवर स्पोर्टच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी देखील एक ब्रँडेड टी शर्ट मिळणार आहे। परंतु खरंच कौतुक करावे लागेल, ज्या पद्धतीनं एक झेल सूर्यकुमारने पकडला आणि आज तो भारतीय संघाचा कॅप्टन आहे, कर्णधार आहे। फक्त झेल पकडला होता, भारतीय संघाने वर्ल्ड कप देखील ती ट्रॉफी हातात घेतली होती। आज आपण बघितलं तर अप्रतिम झेल कुणालने पकडलाय, अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी त्याने केली। चतुर बैक टू द पेबल स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल 62। 4 गेंदों का खेल आना बाकी है, लगातार 2 विकेट प्राप्त किए रितेश ने ऑन हैट्रिक। 1 कैच विकेट कीपर ने लिया बहुत बढ़िया तरीके से, 1 कैच कुणाल का। अब चक्कर मैच में कमबैक करने की कोशिश टीडब्ल्यूजे डोमिनेटेड टीम द्वारा। कीर्तिमान के दहलीज पर इस वक्त गेंदबाज रितेश और सामने ओंकार देसाई। और फिलहाल 2 बड़े खिलाड़ी हैं मैदान के अंदर। एक तरफ अगर देखें तो बल्लेबाज सुरेश जिनके ऊपर दारोमदार है। ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है।
गेंद को छोड़ना चाहते थे, 22 का इशारा, 3 गेंदों का खेल, 15 रनों की जरूरत है। विकेट कीपर ने गलती की है, इस गेंद को आपको गैदर करना था। बल्लेबाज बिल्कुल इस गेंद को छोड़ना चाह रहे थे, वो एक बार भी परेशानी, क्योंकि आपके पास गेंदें बहुत कम हैं। ओंकार देसाई अनुभवी खिलाड़ी है, पुराना चावल है, लेकिन फिलहाल अब शेष कदम के ऊपर दारोमदार। 3 गेंदें और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। फुल टॉस, क्या बात है, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का। दोबारा देखा जाएगा, कुछ देर के लिए खेल रुकने वाला है, लेकिन दिल की धड़कनें बहुत तेज है। टीवी हम पर बिजी होने वाले हैं। कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग। क्या मैच चल रहा है। अब आपके पास 2 गेंदों का खेल आना बाकी है और 9 रनों की जरूरत है। इस छक्के ने मैच में जान डाली है और हमारे साथ साजिद जी जुड़ रहे हैं। इस सफेद डिलीवरी, मजा आएगा बिल्कुल। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है, कीमत होगी 1 लाख, 1 लाख कीमत होगी इस गेंद की। रितेश तैयार है, रितेश के पास हीरो बनने का मौका, सेज के पास हीरो बनने का मौका है। और क्या जबरदस्त खेल मैदान के अंदर। उम्मीद की किरण चकती भी इस सिक्सर के साथ मैच में अतुल 11 ताई पैकर से भी कमबैक किया है। ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाली गेंद बताएगी। 2 गेंदें 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। टिप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल है, गेंद चली गई स्टक कवर क्षेत्र में। अच्छा बाउंसर था, दूसरे के लिए वापस है, या खतरा भी हो सकता है। और 2 रन मुकम्मल किए गए। कंपलसरी चेस है, ये आपको नहीं भूलना है। 1 गेंद 7 चाहिए। मैंने एक बार फिर देखा है क्रिकेट में बहुत बार चमत्कार होते हुए। चमत्कार बार बार नहीं होते, लेकिन चमत्कार जरूर होते। अब देखिए, क्या इस मुकाबले में कोई चमत्कार आना बाकी है। 1 गेंद 7 चाहिए। TWJ डोमिनेटर ने अब कमबैक किया है और अंपायर ने 1 पर ओवर किया है, बिल्कुल 1 पर ओवर किया है। ये इशारे भी समझना बहुत जरूरी है, क्रिकेट की परिभाषा को समझने की जरूरत है। 1 गेंद 7, गेंदबाजी करेंगे रितेश, सामना करेंगे शेष कदम। शॉट अच्छा है, बहुत ही बेहतरीन है, लेकिन ये सिक्सर आते आते मोहतरमा बहुत देर कर दी। 1 गेंद 7, शेष कदम ने कहा बहुत ही जबरदस्त स्ट्रोक। और यह मुकाबला TWJ डोमिनेटर ने शानदार तरीके से जीत लिया है। और फिलहाल हे बघा, क्रिकेटमध्ये आपण ओपनच्या क्रिकेटमध्ये काय कशा पद्धतीनं डिसिप्लिन असतं। जर हस्तांदोलन केलं दोन्ही संघाने तर आणखी चांगलं होईल, परंतु तो अद्भुत कॅच। एक टीम आतमध्ये जाते आहे लगेच मॅच संपल्यानंतर, नाहीतर बऱ्याच वेळा अनाउन्समेंट करावं लागतं। या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट मोमेंट, टर्निंग पॉइंट, कुणालचा जो अप्रतिम अद्भुत फील्डिंग, ओ हो, इन्होंने तो पानी में आग लगाई। और कैमरामैन ने बहुत अच्छा काम किया। खुद बल्लेबाज प्रशांत ने तालियां बजाई है। ये पानी में आग लगाने वाले खिलाड़ी है, पानी में डुबकी लगाने वाले खिलाड़ी है। क्या डुबकी लगाई, और डुबकी लगाई, बड़ी मछली को मैदान के बाहर भेज दिया। प्रशांत को शांत किया गया था। तो ये सबसे बेहतरीन मोमेंट था, सबसे अच्छा मोमेंट था टूर्नामेंट का, वाव मोमेंट था। या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत SP बॉयज ट्रॉफी 2024च्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार शुभमजी पाध्ये साहेब यांचे मामाश्री कमलेशजी पाठक, जे आपण पाहत आहात फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर, या ठिकाणी उपस्थित झालेत। कमलेशजी पाठक साहेब, आपलं सहर्ष स्वागत। शुभमजी पाध्ये जे आपण पाहत आहेत भाचे आहेत, आणि आज त्यांना सुद्धा अभिमान असावा की आज आपला भाचा काहीतरी